महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 या राजपत्राला सध्या केवळ स्थगिती देण्यात आली असून ते रद्द करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने 12 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 या राजपत्राला सध्या केवळ स्थगिती देण्यात आली असून ते रद्द करण्यात आलेले नाही असा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. स्थगिती म्हणजे तात्पुरता स्टे असून तो शासनाला कधीही उठवता येऊ शकतो. त्यामुळे संबंधित राजपत्र शासनाने स्वतंत्र राजपत्र काढून अधिकृतपणे रद्द करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 2 जुलै 2026 रोजी ॲडव्होकेट गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते यांची त्यांच्या मुंबईतील परळ येथील कार्यालयात भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सामान्य प्रशासन विभागाने 12 जून 2026च्या राजपत्राला दिलेली स्थगिती ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने शासनाने संबंधित अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी नवीन राजपत्र प्रसिद्ध करावे अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुढील कायदेशीर पर्यायांवर चर्चा करण्यात आली. तसेच 12 जून 2026चे राजपत्र अधिकृतपणे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याबाबतही विचारविनिमय झाला. या बैठकीस नवी मुंबई व ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान ठाकूर, बुद्धप्रकाश दिलपाक, व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अनिल मारुती महाडिक तसेच राजू गायकवाड उपस्थित होते. उपस्थितांनी भूमिका स्पष्ट मांडत 12 जून 2026चे राजपत्र हे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले असल्यामुळे त्यास केवळ स्थगिती देणे पुरेसे नाही. शासनानेच अधिकृत राजपत्राद्वारे ती अधिसूचना रद्द करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात स्थगिती उठवून हे नियम पुन्हा लागू होण्याची शक्यता राहू शकते. यासाठी आवश्यक असल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.